हा ना, खरंच मम्माज बॉय. सकाळी उठल्या उठल्या ना पहिले येतो, की मला लाड कर, मला खा जाऊ, मला तुझ्या जवळ झोपू दे. आज ना आम्ही दवाखान्यात नाही गेलोय आणि हा लगेच येऊन बसलाय माझ्याकडे माझा लाड मागायसाठी. त्यात सगळ्या नंतरून आहे ना जरा मी आराम करायला बसलेली, पण ही आली आणि हिने ना माझी पट्टी तोंडात धरून किती वेळेस ओढली आणि एकदा तर ओढून काढलीच. रात्री आहे ना मी जेवली नव्हती, तर मी सकाळी जेवायला बसले आणि ही आली लगेच. ही ना पडेल म्हणून हिला जरा लांब ठेवूयात आणि बाजूला हा महाशय असा पूर्ण हड्डी मोडून झोपलाय. मला ह्याला झोपताना बघून झोप आली, तर मी थोडा आराम केला आणि संध्याकाळी उठल्यानंतरून तयारी करून आपण निघालोय बाहेर. पण माझ्या आधी ना चरी निघालीये, की मला पण आता बाहेर जायचंय. लाडीगोडी लावून आली तर खरं, पण आता आहे ना मला लाथा मारून उतरायचा प्रयत्न करतीये. पण हिला मी अशी नाही सोडणार ना. बिल्डिंग मध्ये घेऊन गेले आणि व्यवस्थित गार्डन मध्ये सोडली आणि मग मी निघाले दुकानात. दुकानातून कांदे, बटाटे, तांदूळ, दूध वगैरे घेऊन आले आणि मग बसलो आम्ही चाय बटर खायला आणि आम्ही ना चॅट जीपीटीला माझं भविष्य विचारतोय. त्याच्यानंतरून देवपूजा केली आणि ना बाहेर दिवा लावायला आलेली. माझ्या आधी हा लिओ बाहेर पडालाय आणि ना हा खालीच गेलाय. यांना वरती जायचं काय नाही, यांना खालीच जायचं असतं. त्याला घरात घेतलं आणि मग मी सोलायला बसले कोथिंबीर, सॉरी निवडायला बसले कोथिंबीर. आणि मग बघितले की अजवाईनचे नशे चालू आहेत भाई इथे. ओव्या ओव्याचे नशे चालू आहेत. मग थोडीशी चॉपिंग केली आणि दीदीला दिली आणि दीदी बनवतीये सोयाबीन चिली, कारण की ना माझ्या तोंडाची आता चव गेलीये. सुरुवातीला होती, आता नाही आणि मी ना खाणारे फक्त. नाही नाही नाही, मी याच्यामध्ये मेहनत पण केलीये आणि सोयाबीन चिली ना मस्त झालीये. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा. आणि ना परत मला ताप आलाय, या तापाचं मी काय करू मला ना खरंच कळत नाही यार.